हा यस लास्ट पॉइंट. सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन. बरोबर आहे का रे? आपण व्हेक्टर कॅल्क्युलस मेथडने पाहिलं. हे काही झटू नका रे कुणी. सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन. सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आलता आपला व्हेक्टर फॉर्म मध्ये. वेक्टर ए इज इक्वल टू मायनस व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर इंटू आर झिरो कॅप. तुम्ही म्हणता की आर हा वेक्टर आहे, तरी इथं वेक्टर का नाही दिला? तर डिनॉमिनेटरला वेक्टर दाखवायचा नाही. काय म्हणलं मी? वेक्टर ए इज इक्वल टू मायनस व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर इंटू आर झिरो कॅप. हा युनिट वेक्टर आहे रेडियस वेक्टरच्या दिशेतला, आणि याचं मॅग्निट्यूड आहे ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. हा एक. आणि सेकंड पाहिला आपण ए इज इक्वल टू वेक्टर ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर वेक्टर आर, आणि मॅग्निट्यूड आहे ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर किंवा आर ओमेगा स्क्वेअर. इथपर्यंत झालं आपलं. आज आपण एक्सप्रेशन पाहणार आहेत ग्राफिकल मेथडने. सेंट्रिपेटल एक्सप्रेशन फॉर centripetal or radial acceleration by graphical method. By graphical method. See here, ग्राफिकल मेथड मध्ये या ठिकाणी पहा, मी सर्कल काढतो. हे सर्कल, हे सेंटर आहे समजा, अँटी क्लॉकवाईज. समजा पार्टिकल या ठिकाणी असेल सुरुवातीला, इथं पार्टिकल आहे ए या ठिकाणी, तर रेडियस वेक्टर असे असेल ओ कडून ए कडे, आणि इथे टँजेन्शियल व्हेलॉसिटी असेल ती ए टू पी वेक्टर ई पी. पार्टिकल इथून बी या ठिकाणी गेला, किती वेळ? डेल्टा टी बी या ठिकाणी. तर टँजेन्शियल व्हेलॉसिटी इथं असेल ही, से दॅट बी क्यू. ही बी क्यू काय? व्हेलॉसिटी ऍट बी, आणि रेडियस वेक्टर असेल ही वेक्टर आर. मला सांगा ए टू बी गेला, ए टू बी गेला डेल्टा टी यावेळी, ए टू बी गेला, पार्टिकल मूव इन टाइम डेल्टा टी, इन अ टाइम डेल्टा टी या वेळेत. मग अँगल देखील डेल्टा टी टेन्स टू झिरो असेल तर देन डेल्टा थीटा टेन्स टू झिरो, देन डेल्टा एस टेन्स टू झिरो, लिनियर डिस्प्लेसमेंट. मग या ठिकाणी पहा, ए टू बी गेला तर हे लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंट सरळ असतं, स्टार्टिंग पॉइंट टू एंड पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट टू एंड पॉइंट, हे लिनियर डिस्प्लेसमेंट डेल्टा एस. हा इथला अँगल डेल्टा थीटा. मग एपी ही ए या ठिकाणची व्हेलॉसिटी ही उचलून मी इथं मांडतो,
बघा मी हा रेड कलरचा जो वेक्टर दाखवलाय तो एपीच्या दिशेत आहे आणि एपी एवढा लांब आहे, त्याला म्हणतो बी आर. म्हणजेच वेक्टर बी आर पॅरलल टू एपी. वेक्टर बी आर पॅरलल टू एपी. मग हा वेक्टर इनिशियल आहे आणि हा फायनल आहे. तर इनिशियल कडून फायनल कडे हे शेवटचे टोक जॉईन करू. ओके. मग इथला अँगल आणि इथला अँगल सेम असतोय. हा अँगल आहे डेल्टा थीटा. आणि हे आर क्यू जे वेक्टर दाखवला आर कडून क्यू कडे, हा वेक्टर डेल्टा व्ही चेंज इन व्हेलॉसिटी रिप्रेझेंट करतो. हे प्रूव्ह करतो आपण वेक्टर आर. मग मला सांगा, इन ट्रायंगल आर बी क्यू, आर बी क्यू याच्यामध्ये ट्रायंगल लॉ कुठं अप्लाय करता येईल? सेम डायरेक्शन कोण आहे बघा तुम्ही, बी आर आणि आर क्यू सेम डायरेक्शन आहे, दॅट बी क्यू. मग वेक्टर बी क्यू इज इक्वल टू काय, बी टू क्यू जायचं तर बी टू आर जाता येतं आणि आर टू क्यू जाता येतं. मग आर क्यू इज इक्वल टू काय रे, बी क्यू मायनस बी आर. बट बी आर इज इक्वल टू काय रे, एपी. कारण डायरेक्शन सेम आहे, लांबी सेम आहे, मी उचलून मांडलाय फक्त. मग आर क्यू इज इक्वल टू काय, बी क्यू मायनस एपी. वेक्टर आर क्यू इज इक्वल टू काय, बी क्यू काय रिप्रेझेंट करत आहे, वेलोसिटी ऍट बी, मायनस एपी काय रिप्रेझेंट करत आहे, वेलोसिटी ऍट ई. जरी मॅग्निट्यूड व्ही च सारखं असलं तरी डायरेक्शन डिफरंट आहे. ही इकडे चालली, ही इकडे चालली आणि ही इकडे चालली. टँजन्शियल डायरेक्शन डिफरंट असेल तर व्हेलॉसिटीत बदल होतो. मायनस याचा अर्थ चेंज इन व्हेलॉसिटी. कुठली, बी आणि ए या ठिकाणी चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी मी डेल्टा टी या वेळेत किती चेंज होईल तर डेल्टा व्ही वेक्टर फॉर्म. से दॅट इक्वेशन नंबर 1. आणि म्हणून मी आर क्यू ला डेल्टा व्ही म्हणलं. इथं प्रूव्ह करतो आपण, आर क्यू ला डेल्टा व्ही म्हणलं, चेंज इन व्हेलॉसिटी म्हणलं. आता पहा, ट्रायंगल आर बी क्यू, अगोदर आर इनिशियलचा, आर कडून बी कडे आलो आणि बी कडून क्यू कडे गेलो. समजा मी या ठिकाणी उभा राहिलो बी जवळ आणि तोंड मी आर क्यू कडे केलं तर राईट हँड कोणता आहे, आर बी, आणि लेफ्ट हँड कोणता आहे बघा तुम्ही. जर मी या ठिकाणी आर बी क्यू मी इथं उभा राहिलो इथं, तर राईट साइड आहे ही आणि लेफ्ट साइड आहे ही. मी राईट कडून लेफ्ट कडे गेलो आर बी क्यू. तसंच मी इथं ट्रायंगल जवळ उभा राहतो या ओ जवळ, या अँगल कडे तोंड करून, ए ओ बी, हा ए टू बी. मग माझी इकडं जर उभा राहिलो तोंड करून तर ही येईल राईट आणि ही येईल लेफ्ट. राईट इथं मी नाव कसं घेतलं, आर बी क्यू, राईट टू लेफ्ट. इथेही त्याच पद्धतीचं नाव घ्यायचं, ट्रायंगल ए ओ बी. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर. सिमिलर ट्रायंगल मध्ये साईडचा रेशो इक्वल असतो.
करस्पॉन्डिंग साईडचा रेशो कसा असतो? इक्वल असतो. मग पहा, मी पहिली तिसरी आर क्यू डिवायडेड बाय पहिली एची तिसरी ए बी. ओके, बरोबर नाही? इजिकल टू, समजा या ठिकाणी पहा, दुसरी पहिली घेतली, याची दुसरी पहिली म्हणजे ओळी, हे रेशो इक्वल येतील. हे रेशो कसे येतील? इक्वल. बट काय? बट आर क्यू बरोबर, त्याला इक्वेशन 2 म्हणा, आर क्यू बरोबर डेल्टा व्ही, ए बी बरोबर काय रे? डेल्टा एस आहे. बी आर बरोबर काय? एपी. आणि एपी बरोबर काय? इथले किंमत सारखीच आहे, डायरेक्शन बदलली म्हणून चेंज इन व्हेलॉसिटी व्ही. आणि ओ ए काय? रेडियस आहे. ओए काय? रेडियस आहे. मग मला सांगा, वरती किमती ठेवल्या युजिंग इन 2, तर काय येईल? आर क्यूब डेल्टा व्ही डिवायडेड बाय डेल्टा एस इज इक्वल टू व्ही बाय आर. तर डेल्टा व्ही इज इक्वल टू व्ही बाय आर इंटू डेल्टा एस. से दॅट इक्वेशन नंबर 3. आता या ठिकाणी पहा, डेल्टा व्ही मिळाला की मला ऍक्सलरेशन काढायला सोपं जातं. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ ऍक्सलरेशन? Acceleration of particle is A is equal to limit delta t tends to 0 delta v divided by delta t. Using 3, we get A is equal to limit delta t tends to 0 delta v ची किंमत ठेवा. काय डेल्टा व्ही ची किंमत? व्ही बाय आर इंटू डेल्टा एस डिवायडेड बाय डेल्टा टी. व्ही बाय आर कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या लिमिटच्या. व्ही बाय आर लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा एस डिवायडेड बाय डेल्टा टी. अँड बट बाय डेफिनेशन व्ही इज इक्वल टू काय असते? लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 delta s divided by delta t, rate of change of displacement with respect to time. So we get A is equal to V by R into V. So A is equal to V square divided by R, and this is an expression for centripetal acceleration. इथं magnitude मिळतं, वेक्टर फॉर्म नाही मिळत. Centripetal acceleration. But or मध्ये V is equal to R ओमेगा. A is equal to V च्या ठिकाणी R ओमेगा ठेवला तर R स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय R. R कॅन्सल. A is equal to R ओमेगा स्क्वेअर. A is equal to R omega square. The magnitude of centripetal acceleration is V square divided by R or R omega square or R omega square. एकदा पाहून घ्यायचं तुम्ही. झाली सुरू? हो सर. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजेच युसीएम करणारा हा पार्टिकल आहे. या पार्टिकल वरती ऍक्ट होणारा फोर्स अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. इथं गेला तरी अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. म्हणजे कोणाच्या दिशेत आहे? सीआर. साधा न्यूटनचा सेकंड लॉ, एफ बरोबर मास इंटू ऍक्सलरेशन. कारण हे काय? स्केलर आहे. मग हा जर सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन असेल तर हा सेंट्रिपेटल फोर्स आहे. मग याचे मॅग्निट्यूड माहिती आहे ना तुम्हाला?
समजा या ठिकाणी एम एफ इज इक्वल टू एम ए, याचं मॅग्निट्यूड माहिती आहे तुम्हाला, कळलं का? अरे कळलं का नाही? ए बरोबर काय, ए बरोबर काय, व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर किंवा आर ओमेगा स्क्वेअर आहे. तुम्हाला फोर्स काढताना एफ बरोबर एम ए असते. हाई अलॉंग द रेडियस आहे, टुवर्ड द सेंटर आहे. मग जो फोर्स अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर आहे, इथं जर निगेटिव्ह चिन्ह लिहिलं तर ए आणि एफ अपोजिट डायरेक्शन होती. ए ची दिशा तर फिक्स आहे, अलॉंग रेडियस अँड टुवर्ड सेंटर आहे, इथं निगेटिव्ह चिन्ह केलं तर हा एफ ए च्या विरुद्ध डायरेक्शनला. जोपर्यंत चिन्ह निगेटिव्ह नाही तोपर्यंत एफ आणि ए कसा आहे, सेम डायरेक्शन. म्हणून व्हॉट इज द सेंट्रिपेटल फोर्स in uniform circular motion force acting on a particle along radius and directed towards center of a circle is called as centripetal force. Is called centripetal force. Okay. In uniform circular motion, force acting along the radius towards the center. Force acting along radius and directed towards center of circle is called centripetal force. Consider करा, समजा या ठिकाणी हा दोरी घेतली आणि हा दगड बांधला आणि या टोकाभोवती या दोरीला असं फिरवत राहिलो मी. यस, मला सांगा, दोरा जर तुटला तर हा असा जाईल इकडे, असा. सर्क्युलर मोशन का करतोय रे, या दोऱ्यामुळे. दोरा लूज आहे की ताणलेला आहे, ताणलेला तर टेन्शन निर्माण, जिकडे बांधलंय तिकडे हे टेन्शन दोऱ्यातलं, हे टेन्शन सीपीएफ म्हणून काम करतो. दोरा तुटल्यावर टेन्शन किती, 0. त्यावेळेस मला सांगा, हा दोरा आहे आणि हा दगड बांधलाय आणि हे असं मी फिरवतो. जर हा दोरा तुटला असा तर दगड असाच फिरत राहील का रे? नाही. काय होईल, जिथं ज्या पॉइंटला तुटला तो तिथून सरळ जाईल असा, बरोबर आहे का? ज्या पॉइंटला तुटला तिथून काय होईल, तो सरळ जाईल, बरोबर ना? हो सर. याचा अर्थ सर्क्युलर मोशन साठी कशाची गरज आहे, टेन्शनची. याचा अर्थ सर्क्युलर मोशन साठी कशाची गरज आहे, सेंट्रिपेटल फोर्सची. विदाउट सेंट्रिपेटल फोर्स कोणताच पार्टिकल सर्क्युलर मोशन करत नाही. विदाउट सेंट्रिपेटल फोर्स कोणताच पार्टिकल सर्क्युलर मोशन करत नाही. विदाउट सेंट्रिपेटल फोर्स कोणताच पार्टिकल सर्क्युलर मोशन करत नाही. याचा अर्थ नंबर 1, CPF इज अ नेसेसरी, कशासाठी, फॉर UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. CPF आवश्यक आहे.
सीपीएफ कसा ऍक्ट होतोय? सीपीएफ इज अलॉंग radius and directed towards center of a circle. Center of a circle. Center of a circle. Number 3, CPF is equal to mass into particle's mass into centripetal acceleration. Centripetal acceleration. मग सीपीएफ इज इक्वल टू मॅग्निट्यूड काय रे, मास किती एम आणि सेंट्रिपेटल ऍक्सलेशन काय रे, दोन फॉर्म्युले आहेत. एकदा हा घेतो व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर, बरोबर ना, हा झाला सीपीएफ. और सीपीएफ इज इक्वल टू मास इंटू सेंट्रिपेटल ऍक्सलेशन, और मध्ये हे घेतो आर ओमेगा स्क्वेअर, हा फॉर्म्युला दुसरा, बरोबर. दॅट इज द सेंट्रिपेटल फोर्स. एक तर एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर किंवा एम आर ओमेगा स्क्वेअर. नंबर 4, सीपीएफ हा सेंट्रिपेटल ऍक्सलेशन सारखाच या ठिकाणी पहा, समजा हा पार्टिकल आहे, हे सेंटर आहे, तर सेंट्रिपेटल ऍक्सलेशन याच दिशेत आहे आणि फोर्स याच दिशेत ऍक्ट होतो सीपीएफ हा. याचा अर्थ दोघांची दिशा सेम आहे. याचा अर्थ सीपीएफ इन अ वेक्टर फॉर्म, in a vector form, f is equal to m into vector f is equal to m into vector a v square divided by r into r0 cap, बरोबर आहे. किंवा वेक्टर f is equal to m into ओमेगा स्क्वेअर इंटू वेक्टर आर, बरोबर आहे का. सॉरी, इथं निगेटिव्ह ना, इथे निगेटिव्ह ना रे, हा टुवर्ड सेंटर आहे ना, हा अवे फ्रॉम सेंटर आहे, हा अवे फ्रॉम सेंटर, सेंटर कडून पार्टिकल कडे रेडियस वेक्टर, दॅट इज द मायनस. कारण आपला वेक्टर ए काय आलता, मायनस व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर इंटू r0 कॅप, ही किंमत ठेवून दिली मी. वेक्टर ए काय आलता, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू वेक्टर आर, किंवा ही किंमत ठेवून दिली मी. ज्यावेळेस निगेटिव्ह असेल त्यावेळेस तो सीपीएफ चा फॉर्म्युला असेल, लक्षात ठेवायचं. याचा अर्थ सीपीएफ अपोजिट टू रेडियस वेक्टर, रेडियस वेक्टर अपोजिट टू रेडियस वेक्टर. ओके. 5 नंबर, सीपीएफ कसला फोर्स आहे, इज द रियल फोर्स. रियल फोर्स कुणाला म्हणायचं, रियल फोर्स कुणाला म्हणायचं, जो फोर्स नॉन इंटरॅक्शन मुळे निर्माण होतो, जो फोर्स अराइज म्हणजे नॉन इंटरॅक्शन मुळे निर्माण होणे, जो फोर्स नॉन इंटरॅक्शन मुळे, नॉन इंटरॅक्शन मुळे निर्माण होतो, अराइज होतो, अराइज होतो. आता नॉन इंटरॅक्शन कोणत्या, सच ॲज एक ग्रॅव्हिटेशन, दुसरी न्यूक्लियर इंटरॅक्शन, आणि तिसरी या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन, न्यूक्लियर इंटरॅक्शन आणि इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन.
न्यूक्लिअर इंटरॅक्शन, ग्रॅव्हिटेशन. बघा तुम्ही, समजा ही अर्थ आहे, हा सॅटेलाइट आहे, हा हिच्या भोवती फिरतो असा. याचा अर्थ या दोघांमध्ये गुरुत्वाकर्षण बल आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हा FG ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. मग हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसला आहे? रिअल फोर्स आहे. आणि हाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कसा फिरतोय? सर्क्युलर मोशन. आणि हा फोर्स अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. इथं सॅटेलाइट गेला अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर, इथं सॅटेलाइट गेला अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. याचा अर्थ दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज द रिअल फोर्स आहे. बॉडीवरती बॉडी आदळली, ऍक्सिडेंट घडला, ही बॉडीवरती बॉडी आदळली म्हणजे पार्टिकलवरती पार्टिकल आदळले, पार्टिकलवरती पार्टिकल आदळला म्हणजे न्यूक्लिअर इंटरॅक्शन झालं. इथे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. समजा न्यूक्लियस आहे, हायड्रोजनचा हा प्लस ई आणि हा इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन करतो. याचा अर्थ इथं CPF आहे, सर्क्युलर मोशन करतो म्हणजे CPF वाचला पाहिजे. मग CPF या दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मध्ये, तो CPF म्हणून काम करतो. CPF हा रिअल फोर्स आहे. हा रिअल फोर्स कुणाला म्हणायचं? जो फोर्स नॉन इंटरॅक्शन मुळे निर्माण झाला. नॉन इंटरॅक्शन कोणत्या? ग्रॅव्हिटेशन, न्यूक्लिअर इंटरॅक्शन किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, पुढे 6 नंबर. CPF सेंट्रिपेटल फोर्स अराइज निर्माण होतो कुठे? इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. अँड इनर्शियल म्हणजेच नॉन ऍक्सलरेटेड म्हणजे झिरो. अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजेच ऍक्सलरेटेड. ए नॉट इक्वल टू 0 म्हणजेच ऍक्सलरेटेड. सियर हे टर्न आहे, ही बस आहे, त्या बसमध्ये तुम्ही, हे सेंटर आहे आणि रस्त्याने अशी गाडी चालली. इथं गाडी थांबलेली, बस कशी रेस्ट आहे, बस कशी रेस्ट आहे, तर V किती? 0. ऍक्सलेशन किती? 0. मग ऍक्सलेशन 0 याचा अर्थ बस ही तुमच्यासाठी फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. तुमच्यासाठी, तुम्ही बसलात, तुम्ही बसलात इथं, तुम्ही बसलात बस मध्ये, तुम्ही बसलात, बस तुमच्यासाठी, ऑब्झर्वर तुम्ही, फ्रेम ऑफ रेफरन्स कोण? बस आहे. ऑब्झर्वर कोण? ऑब्जेक्ट कोण आहे? तुम्ही. मग मला सांगा, बस ही रेस्ट असताना, थांबलेली बस असताना हा व्यक्ती असाच जातो का रे बाहेर इकडं? असा नाही, सर्क्युलर मोशन करत नाही. समजा या बसमध्ये त्याच्या हातात दोरा दिला आणि त्याला दगड फिरवायला सांगितलं, हा असा फिरेल की नाही? फिरतो. याचा अर्थ CPF निर्माण होतो. काय म्हणलं मी? ही बस आहे, बस थांबलेली, V0 A0 म्हणजे कशी? नॉन ऍक्सलरेटेड म्हणजे कशी? इनर्शियल फ्रेम. तुमच्यासाठी ही कशी झाली? इनर्शियल फ्रेम. आणि हे तुम्ही, आणि तुमच्या हातात दोरा दिला आणि इथं फिरवायचं सांगितलं, असा फिरवत थांबलेल्या बसमध्ये फिरवत बसलात.
फिरेल का रे तो? थांबलेल्या बसमध्ये तुम्हाला दगड फिरवायचा सांगितला, फिरेल का असा? फिरेल. याचा अर्थ सीपीएफ निर्माण होतो. सीपीएफ कुठे? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता पहा, समजा बस आहे, बस ही अशी चालली ही या व्हेलॉसिटी आणि वेग वाढत चाललाय, याचा अर्थ ऍक्सलरेटेड आहे. ऍक्सलरेटेड याचा अर्थ नॉन इनर्शियल. नॉन इनर्शियल मध्ये देखील चालत्या बसमध्ये हे तुमच्या हातात तोच प्रकार केला, दगड दिला आणि फिरवायला सांगितलं, सर्क्युलर फिरेल. याचा अर्थ सीपीएफ इथेही ऍक्ट होतो. सीपीएफ ऍक्ट होतो कुठे? नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं, सीपीएफ अराइज इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. या ठिकाणी पहा, तुम्ही बस स्टँड वरती उभा आहे, इथं बस स्टँड वरती उभा आहे, हे बस स्टँड, हे बस स्टँड, आणि ही गाडी तुमच्यापासून इकडे चालली. ऑब्झर्वर कोण आहे? हा. त्याने रेफरन्स कोणाला मानलं? बस स्टँडला. मग गाडी गतिमान दिसेल तो बस स्टँड वरती, जो ऑब्झर्वर आहे त्याच्या हातात फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. गाडी त्याला गतिमान दिसेल की स्थिर? मोशन मध्ये दिसेल की स्थिर? तर मोशन मध्ये. पण हा जो व्यक्ती बस मध्ये बसलाय, त्याने फ्रेम ऑफ रेफरन्स इथं मानलंय, ओरिजिन इथं घेतलं, तर ओरिजिन पासून बस, त्याच्यापासून याच्यापासून बस दूर गेली का? नाही. याच्यासाठी बस कशी? स्थिर. पण झाडं कसे? पाठीमागे पळताना दिसतात. पण झाडे पळतात का? नाही पळत. बस स्टँड पाठीमागे पाठीमागे चाललंय. समजा मी याला ए ऑब्झर्वर मानलं आणि याला बी. ए साठी बस कशी? मोशन मध्ये. मोशन मध्ये. आणि बी साठी बस कशी? रेस्ट. स्पीड मध्ये. रेस्ट. रेस्ट स्पीड मध्ये नाही. तुमच्या तुम्ही असं बसलात बस मध्ये आणि चाललात औरंगाबादला. असं होतं का की बसच्या बाहेर तुम्ही इथं राहता आणि बस तुम्हाला पळलेली दिसते? बस मधलं आणि तुमच्यातलं डिस्प्लेसमेंट जे आहे, तुम्ही समजा ड्रायव्हरच्या बॅक साईडच्या केबिनला बसला, हे अंतर कायमस्वरूपी तेवढंच राहतंय ना बस पासून तुमचं? अरे बस पासून तुमचं अंतर हे कायमस्वरूपी राहतंय की नाही? मग तुम्ही बस तुमच्यापासून दूर चालली का? नाही. मग तुम्हाला डिस्प्लेसमेंट झालं का बसचं? नाही. 0 डिवाइड बाय टाइम इज इक्वल टू 0. बरोबर ना? का असं होतं? बस मध्ये बसलात आणि बस गतिमान झाली, तुम्ही जागेवरून बस गेली औरंगाबादला? नाही होत. नाही. मग मला सांगा, ही शेजारची व्यक्ती तुम्हाला कशी दिसेल चालत्या बसमध्ये? स्थिर. कशी दिसेल म्हणजे तिच्याकडे पाहत बसू नका. बस मध्ये बसल्यावर शेजारच्या व्यक्तीकडे पाहत जाऊ नका. मी फिजिक्सचं उदाहरण सांगतोय. ए या व्यक्तीला सी ही व्यक्ती कायमस्वरूपी स्थिर जाणवेल ना, का बस मध्येच पळलेली दिसणी? नाही. याचा अर्थ फ्रेम ऑफ रेफरन्स जर मी बस घेतली तर बस ही त्याला रेस जाणवेल, झाडं त्याला पाठीमागे पळालेले दिसतात. बघा तुम्ही प्रवास करताना जाणवतं. म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स तुम्ही काय मानता त्याच्यावरती डिपेंड आहे. बस स्टँड जर फ्रेम ऑफ रेफरन्स मानलं तर बस स्टँड किंवा झाडं तुम्हाला स्थिर दिसतील, कारण तुम्ही इथं उभा आहेत ऑब्झर्वर, आणि बस मात्र गतिमान झालेली दिसेल, मोशन मध्ये दिसेल. तसं इथं फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. स्थिर असताना या ऑब्झर्वरच्या हातात दगड दिला आणि दोऱ्याने फिरवायला सांगितला, सर्क्युलर फिरतोय. चालत्या बसमध्ये फिरवायला सांगितलं, सर्क्युलर फिरतोय. याचा अर्थ दोन्ही फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये सीपीएफ अराइज होतो, निर्माण होतो, अराइज होतो. आणि म्हणून इथं 6वा पॉईंट सांगितलाय,
CPF arise in inertial frame of reference as well as non-inertial frame of reference. Okay. Example उद्या पाहू. Okay, we can stop here.